नमस्कार, मी पत्रकार अशोक काळपुटे। माझ्या विरोधात बीड तालुक्यातल्या नेकनूर पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणला आणि पोलिसांची बदनामी केली अशी फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला आहे। हा गुन्हा दाखल करण्यापूर्वी आम्ही काही बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या, ज्यामध्ये नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीतील एक 17 वर्षीय तरुणी बेपत्ता आहे। त्याबाबतची कंप्लेंट नेकनूर पोलिसात दाखल आहे आणि त्याच तपासासंदर्भातली माहिती घेण्यासाठी पीडित कुटुंब पोलिसांकडे गेलेलं होतं। पोलिसांना विचारपूस करत होतं, मात्र त्या दरम्यान पोलिसांनी त्यांना अरेरावी केली, दमदाटी केली आणि मारहाण केली असा आरोप नातेवाईकांनी केला। याबाबतची माहिती मिळाल्यानंतर मी तात्काळ नेकनूर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलो। नातेवाईकांनी त्या ठिकाणी आम्हाला मारहाण झाली अशा प्रकारची तक्रार केली। ही तक्रार करत असताना तात्काळ नेकनूर पोलीस स्टेशनचे अनेक पोलीस कर्मचारी तिथे दाखल झाले। मला देखील अरेरावी केली, नातेवाईकांना सुद्धा दमदाटी केली। ही संपूर्ण घटना व्हिडिओमध्ये कैद आहे। त्याचे व्हिडिओ जे आहेत त्या व्हिडिओच्या आधारे आम्ही बातम्या केल्या की नेकनूर पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप आहे म्हणून। मात्र पोलिसांचं पितळ उघडं पडल्याने, हुकुमशाही पोलिसांची आणि पोलिसांच्या कामकाजाची सत्यता बाहेर आल्याने पोलिसांना राग आला आणि हा राग आल्याच्या नंतर त्यांनी माझ्या विरोधात देखील गुन्हा दाखल केलाय, नातेवाईकांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल केलाय। त्यामध्ये जे सत्य असेल, जे चुकीचं असेल त्याच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा, कारवाई देखील व्हावी। मात्र मी केवळ वार्तांकनासाठी गेलो असताना आणि बातम्या लागल्या याचा राग मनात धरून पोलिसांनी चुकीचा गुन्हा दाखल केलाय। जो माझ्यावरती आरोप केलाय त्याबाबतचे सर्व माझ्याकडे पुरावे आहेत, ते मी न्यायालयात सादर करेलच। मात्र माझे इतर जे काही व्यवसाय आहेत त्या व्यवसायांना कशा पद्धतीने अडचणीत आणायचं, माझ्यावरती आणखी इतर गुन्हे दाखल करून कशी कारवाई करायची याबाबतची देखील तयारी आणि तशा पद्धतीचे कुणाचे मनसुबे आहेत का अशी देखील मला शंका आहे।